जर तुम्हाला तुमची शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासून बघायची असेल तर एकदा तरी गिरनारला नक्की जाऊन या. गिरनारच्या आता 10,000 पायऱ्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काहीतरी शिकवतात. प्रत्येक टप्प्यावर एक नवीन अनुभव देऊन जातात. नमस्कार, मी अश्विनी आणि आम्ही नुकतीच गिरनारची यात्रा केली. त्या यात्रेतला संपूर्ण अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुजरात राज्यातील जुनागड येथे असलेलं गिरनार हे दत्त महाराजांचं अखंड निवासस्थान मानलं जातं. पौराणिक मान्यतेनुसार दत्त महाराजांनी या ठिकाणी 12,000 वर्ष तपश्चर्या केली होती. जुनागड येथे लंबे हनुमानजीच्या मंदिराजवळ रात्रीचा मुक्काम करून आम्ही पहाटे गिरनार चढायला सुरुवात. पहाटेचे 3:30 आणि आपण आता गिरनार चढायला सुरुवात करणार आहोत. चला. पहिल्या पायरीची पूजा करून आम्ही गिरनारच्या 9,999 पायऱ्या चढून जाण्याचा संकल्प केला. सुरुवात तर खूप छान झाली, पण चढताना दमही लागत होता. आता वाजल्यात पहाटेचे 4:30 आणि आपण जवळजवळ 1500 पायऱ्या चढणार आहे फक्त. 1 तासात आपल्या 1500 पायऱ्या चढून झाल्या होत्या. चढताना ही काठी आपल्याला खूप जास्त आधार देते. आता वाजल्यात 4:50. 2,000 पायऱ्या. प्रत्येक वळणावर आपल्याला ही विहंगम दृश्य दिसत राहतात आणि चढण्याचं बळ देत. जवळजवळ 3,500 पायऱ्या पूर्ण झाल्यात आणि पाठीमागचं दृश्य तुम्ही बघू शकता. आत्ता वाजले तर 5:45. हो, स्वर्ग स्वर्ग. पुढे भगवान नेमिनाथांची मंदिरं लागतात. इथून दिसणारं ढगांचं दृश्य डोळ्यांचं पारणं फेडून जातं. हळूहळू उजाडतंय, ढग दिसतात सगळे. पहिल्या 5,000 पायऱ्या चढून येण्यासाठी रोपवेचा पर्याय उपलब्ध आहे, पण रोपवे 7 वाजता चालू होतो आणि जर रोपवेने आलो असतो तर या अनुभवास आम्ही नक्कीच मुकलो असतो. 7 वाजता आणि जवळजवळ 5,000 पायऱ्या पूर्ण झाल्यात आपल्या. 5,000 पायऱ्यांच्या पुढे शरीर थोडं हार मानायला लागलेलं, पण प्रबळ इच्छाशक्ती साथ देत होती. या 10,000 पायऱ्या चालत जायच्या आणि दर्शन घ्यायचं हा पहिल्या पायरीजवळ केलेला संकल्प पूर्ण करायचा होता. जेव्हा 10,000 पायऱ्या चढून आपण या दत्तमूर्तीचं आणि पादुकांचं दर्शन घेतो तेव्हा सगळ्या कष्टांचं सार्थक होतं. हे रूप आपल्याला डोळ्यात आणि हृदयात साठवावं लागतं, कारण इथे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. दत्तमूर्तीचा हा फोटो इंटरनेटवरून घेतला. या 10,000 पायऱ्या चढताना, दर्शन घेताना आणि परतीच्या प्रवासात जे काही अनुभव आले ते ऐका व्हिडिओच्या पुढच्या सेक्शनमध्ये. काल असं झालं की जेव्हा पहिल्या पायरीला दादा म्हटलं की नमस्कार करून तुम्हाला चढायचं, तर टीचर लोकांना माहिती असेल की आपल्याला सतत उभं राहायला लागतं आणि तेव्हा आपल्याला जाणवत नाही की आपले गुडघे किती कामातून गेलेत की काय गेलं. तेव्हा आपल्याला ते समजत नाही. जेव्हा आपल्याला गेल्या वर्षी नर्मदा उत्तरवाहिनी जेव्हा आम्ही केली तेव्हा पण ते 21-22 किलोमीटर आम्ही चालू की नाही असं होतं माझं, पण आम्ही चाललो. तो पण चाललो, मी पण चालले, आमची आई पण चालली, चाललो दादांच्या सोबत. आणि आता काल चढायला सुरुवात केली. सुरुवातीला आमचा चौघांचा पण एकदम चांगला जोश खूप चांगला होता. नंतर मग जेव्हा थोड्या वेळाने हॅन्डी ग्रेप घेतली, तिघे पण पुढे गेले आणि माझा पाय उचलतच नव्हता. म्हणजे हा पाय मी असाच ठेवून एका पायाने चढवत होते, म्हणजे एक पाय टाकायची, ह्याला ओढत आणायची. पण नंतर त्याला मी बांधला की नाही मला चढायचंच आहे. हे कधी कुठे गेले मला पत्ताच नाही, मी एकटीच मागे राहिलेली. नंतर त्या तुम्ही भेटलात मला अर्धा रस्ता, त्यांनी मला स्प्रे मारून दिला, कारण माझ्या बागेतनं पाणी होतं ना, काहीच नव्हतं. स्प्रे दिला मारून, मी तो बांधला रुमाल, चढते. नंतर मी अक्षरशः बसले एका पायरीवर आणि बसून मी चढले.
हो ठीक आहे. बसून हा. ना खाली पायऱ्या बसून मी कसं तरी झालं. बसून चढले, एका ठिकाणी बसून उतरले. नंतर ते एका अर्धा रस्त्यात मला ते डोलीवाले भेटले, बहनजी आपको बहुत तकलीफ हो गई, हम आपको लेके जाते हैं. मी कारण मागून रिकामे येत होते ना, रोपवेने ते आले असते रिकामे चालले. तो तो बोले कि लेके जाते आपको दर्शन कराते हैं. नहीं, मैं दर्शन मतलब जैसे मैं जाऊँगी कितना भी टाइम लग जाए मैं ऐसे ही जाऊँगी. तर मी गेले त्याच्यानंतर ते टोलीवाले अर्ध्या रस्त्यात परत भेटले की चलो लेके जाते. म्हणजे मला कितना लेते हो आप लोग. तर त्यांनी मला एक अमाऊंट सांगितली. बोलली नाही इतना तो मेरे पास है नहीं. आणि पुढे जाऊन त्यांना दादा भेटले आणि दादांना ते होतं की ये आपके साथ है. हां, दादा बोले मेरी बहन ही है, आप देख लो. तरी पण मी त्यांच्या डोलीमध्ये बसले नाही. मी दर्शनाला गेले, पूर्ण चढत कशी तरी बसत गेले. आणि जेव्हा मी समोर बघितलं मी पूर्ण रडले. आता मी जशी रडली नाही ते काल पण मी रडले तिथे. ती प्रदक्षिणा तो पोलीस माझ्याकडे बघत होतं. तर म्हणजे ठीक हो तो जादा तकलीफ त्याला वाटलं माझं पाय मी ओढतोय म्हणून मी रडते. पण ते दर्शनाने नंतर झालं. त्यानंतर खाली आले, परत ते टोलीवाले तिथेच होते. लेके चले का लेके, मेरे पास पैसे तो है नहीं ना, मेरे फ़ोन में रेंज है कि मैं आपको पैसे दे सकती हूँ. मतलब नहीं, आप विजय दादा के साथ हो ना, आपको जितना देना है दे दो, हम आपको लेके चलते हैं. कहाँ तक जाना है? अंबाजी तक जाना है. कहाँ तक जाना है? बोला नहीं मुझे जाना ही नहीं है, मैं जाऊँगी ऐसे. नहीं बैठ जाओ. तर मी बसून शेवटी मग रोपवेपर्यंत मी अक्षरशः पाया पडले त्यांच्या. कारण की मला वाटलं नव्हतं मी उतरेल आणि मला बसूनच उतरावं लागलं असं. कारण हा पाय माझा असा होत नव्हता की असा होत नव्हता, काहीच होत नव्हतं. हा पाय एका पायावर मी होते. मी बोलली बसून मी उतरेल कशी तरी. ही पोरं तर कुठं गेलेली मला अर्धा रस्ता तिघं चौघं भेटली. म्हणजे तुम्हाला कसं जायचं सुद्धा मी येते हळूहळू. त्या डोलीवाल्यांनी कसं तरी बिचारांनी मी उतरले. त्यांना बोलली माझ्या फोनला रेंज नाही आहे, मी तुम्हाला पैसे कसे देऊ. त्यांनी मला ते करून दिलं थोडं. त्यांच्या मी पाया पडले अक्षरशः. म्हटलं तुम्ही मला इथपर्यंत आणलं, नाहीतर माझं म्हणजे खाली उतरणं मी 5-6 वाजेपर्यंत मी उतरले असते, बसून उतरले असते. पण इतकं पटकन शक्य नव्हतं. पण जे दर्शन झालं किंवा जो अनुभव होता तो हे कधी कधी शब्दात आपल्याला नाही सांगता येत. काही गोष्टी नाही सांगतात आपल्याला, पण होतं. आणि जी माणसं भेटत होती आजूबाजूला, जी आपण चालताना बघत होतो, म्हणजे किती म्हातारी लोक पण म्हणजे नामस्मरण करत ते पण चढत होते. लहान मुलं चढत होती, यांच्यापेक्षा लहान मुलं चढत होती. म्हणजे प्रत्येकाची ती अनुभूती वेगळी असते. आणि तो जो माणूस स्वतः येतो तेव्हाच त्याला मिळतं. म्हणजे आपल्याला दादांनी किती सांगितलं की गिरनारला जाऊन असं होतं तसं होतं, तरी आपण प्रत्यक्ष स्वतः जातो ते होतं. स्वतः जेव्हा आपण जातो तिथे तो अनुभव घेतो तेव्हाच आपल्याला कळतं की म्हणजे काय शक्ती आहे नामस्मरणामध्ये, काय शक्ती. म्हणजे आपण विश्वास कुठेतरी आपला हवा, श्रद्धा आपली हवी. कारण की आपण नुसतं खूप मी पण आम्ही एवढे पैसे कमवतो, माझं एवढं शिक्षण आहे का, पण एक क्षण असं येतो की त्याला काहीच महत्त्व राहत नाही. त्यावेळेला काहीच महत्त्व रोज रात्री झोपायच्या आधी तू देवाला थँक्यू, म्हणजे जी कोणती शक्ती आहे तुम्ही देवाला माना किंवा नका माना, पण आपल्याला कंट्रोल करणारी कुठली जी शक्ती तिला आपण रोज रात्री थँक्यू बोललंच पाहिजे. आपण हे ज्यांनी सृष्टी निर्माण केली ते आहेत आणि त्याशिवाय पाणच हलू शकतो नाही हलू शकत. तुम्हाला तो आपला युग असतो ना, नाही माझ्या कर्तृत्वावरती माझं खूप त्याशिवाय चुकीचं आहे. इकडे तुम्ही आला पाहिजे ना. आता मी एवढ्या वर्ष होतो, एक अनुभव असा आहे ना की यांनी सांगितलं असतं माझ्याकडे पैसे नाही, तो माणूस त्यांना काहीच बोलला. खाली येऊन त्यांनी माझ्याकडं दे रे नाही तर फिर बाद में देना असं बोलून गेलं. मी घाईमध्ये ती ठिकाणी तरी असं होतं की मी राहून जातो तेव्हा. मग मी कर्जतला गेल्यानंतर सगळं काढतो आणि त्यांना देतो. एकदाही मला ते लोक कधीही म्हणणार नाही पैसे दिल्याशिवाय तुम्ही हॉटेल सोडायचं नाही. स्वामिनी टूर्स आणि विजयदादा दगडे यांच्याबरोबर केलेला गिरनारचा हा प्रवास आमच्या सगळ्यांसाठीच एक अविस्मरणीय अनुभूती ठरला आहे. तुमचेही गिरनारचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.